या देवी सर्व भूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका गायकवाड या देवी सर्व भूतेषु मध्ये तुमचं स्वागत करते। जी स्त्री प्रकृती आहे, शक्ती आहे, जिच्यात उत्तम पिढी घडवण्याची क्षमता आहे, ती स्त्री सर्वच बाबतीत सबळ आहे। पण काही वर्षांपूर्वी त्या स्त्रीला फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित ठेवलं जायचं। अशा वेळी काही स्त्रियांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। त्यापैकीच एक स्त्री ज्यांनी कबड्डी खेळात स्वतःची ओळख निर्माण केली आहे, ज्यांना भारत सरकारने छत्रपती पुरस्कार आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले, तर कबड्डी क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे। तर स्वागत करूया शकुंतला खटावकर यांचं। तर शकुंतला मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे या देवी सर्व भूतेषुच्या कार्यक्रमात। तर कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? खरं प्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार। आणि आर्यन्सनी जे हे नवदुर्गांसाठी किंवा ज्या नवरात्रीच्या काळामध्ये जो तुम्ही हे चालवलेलं आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद। कारण याच्यामधून सगळ्या लोकांना रणरागिणीचीच ओळख करून देणार आहात, त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून कौतुक करते आणि धन्यवाद देते। आता तुम्ही कबड्डी खेळायला सुरुवात केली, तर मग तुमची कबड्डी खेळाची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही तुमच्याबद्दल आणखी काही गोष्टी आम्हाला सांगू शकता का? खरं तर यासाठी तुम्हाला खूप पाठीमागे जावं लागेल, कारण साधारणपणे 60च्या सालामध्ये, कारण मी खेडेगावातून आलेली आहे। पुसेगाव माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे। आणि त्या काळामध्ये तर महिलांना 4थी 5वी झाले की त्यांना लग्न त्यांचं कसं लवकरात लवकर लग्न केलं जाईल ते विचारत असायचे। पण माझ्या घरामध्ये माझी मावशी मथुराबाई इनामदार, तिने आम्हाला जास्त सपोर्ट केला महिलांच्या बाबतीत। कारण ती एकदा नदीच्या पाण्यामध्ये वाहत चालली होती आणि ती पोहून बाहेर निघाली। मग तिने गावातल्या महिलांना शिकवलं, पण धुणं धुवायला गेलेल्या काळामध्ये। आणि तिने आम्हाला खरं खेळासाठी सपोर्ट केला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेमध्ये असताना माझं सेवागिरी विद्यालय रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे माझी, 11वीपर्यंत शिक्षण माझं तिथेच झालं। मला शिकवायला एक वाईचे हगवणे सर आणि ताकारीचे सावंत सर होते, NIS कोच असायचे ते। आणि ते आम्हाला लंगडी खो खो हे शिकवायचे। त्यावेळेस कबड्डी शक्यच नव्हतं तिकडे असणं। आणि एक वेळ असं याच्यामध्ये विमान चाललेलं होतं वरती, आम्हाला हगवणीचं शिकवत होते आणि त्यांनी आम्हाला सगळ्या मुलींना थांबवलं। मला म्हणाले थांबा जरा, तेव्हा तिकडे वरती विमान चालले, ती तेरेशोवा चालली आहे, तर तुमच्यातलं कोण जाणार तिथपर्यंत असं? तर ते सगळ्या मुलींच्याकडे बघायला लागले आणि मग त्यांनी माझ्याकडे बघितल्यावर मी स्पॉन्टियसली म्हणलं, सर मी तिथपर्यंत जायचा प्रयत्न करेन। आणि माहीत नाही, पण खरं एक ते कुठेतरी आतून निघालेलं होतं। म्हणतात ना की काही घटना आपल्याला असं अंतर्मनात किंवा तिथून बाहेर पडतात। त्याच्यानंतर मी कॉलेजला MES कॉलेजला आले इथे पुण्यामध्ये। सुरुवातीला मी खो खो आणि ॲथलेटिक्स करायचे, पण नंतर मग मला शेजारी कबड्डी चालायची आणि तिथे धरपकड मस्तीकण। मी लहान असताना कधी भातुकली खेळली नाही, फक्त सूरपारंब्या विटीदांडू हे असे सगळे खेळ खेळायचे। त्याच्यामुळे मला ते खूप आवडलं। मग मी तिथले खेळताना माझी प्रॅक्टिस संपल्यावरती मी इथे मुली होत्या खाली, त्यांना विचारलं की इथे कबड्डी कोण शिकवतं? ते म्हणजे ते काय सर बसलेत वरती, ते चंद्रकांत केळकर होते। मी त्यांना जाऊन दोन्ही नमस्कार केला आणि म्हणलं मला पण यायचंय कबड्डी खेळायला। ते म्हणले तू कुठे खेळली आहेस का, शिकली आहेस का? म्हणलं नाही, मी गावाकडनं आलेली आहे, मला माहीत नाही कबड्डी। ते म्हणले ठीक आहे उद्यापासून ये। तर मी म्हणलं सर आजच आले तर चालेल का? तर सर म्हणले ठीक आहे चल। मग त्यांनी ते पण खाली उतरले, मैदानात आलो। सगळ्या मुली उभ्या होत्या आपापल्या प्लेसप्रमाणे, एक जागा रिकामी होती, ती होती। सर म्हणलं कुठे उभे राहू मी? ते म्हणले राहती का तिथे जागा मोकळी आहे ना, राहा तिथे। आणि ती जागा होती डावा कव्हर, म्हणजे डावा मध्यरक्षक, आणि नंतर मी चढाई दोन्ही बाजूनी म्हणजे उजवी डावी दोन्ही करायचे। पण जो तिथे पहिल्यांदा जे बसले मी त्या जागेवरती डावा मध्य, तेच मला इंटरनॅशनलपर्यंत मी डावा मध्यरक्षक आणि दोन्हीकडून डावी आणि उजवी चढाई, त्याच्यामध्ये मात्र कधीच जागा त्या सोडल्या नाहीत। किंवा जोपर्यंत मी रिटायर्ड होत नव्हते तोपर्यंत ती मला नाही वाटत की ती जागा कोणी घेतली असेल। माझ्या म्हणजे प्रतिस्पर्धी कसं की आपल्यापेक्षा वरचढ असावा, ते तिथून माझा कबड्डीचा श्री गणेश झाला। म्हणजे याच्यावरनं असं जाणवतं की तुम्ही खूप जास्त उत्साही होता लहानपणी। नक्कीच। कारण काय झालं की त्यावेळेस खरं तर अजून मला सांगावं असं वाटतं की जरी मी कबड्डी खेळायला सुटले तर 72 साली दुष्काळ पडला होता। आणि आमचे शेतकरी कुटुंब आहे माझं, म्हणजे आई बाबा मावशी बाकीचे जनावरं माणसं सगळं असं भरपूर लोक होते। आणि मी कॉलेजमधनं घरी गेलो होते आणि मला परत यायची वेळ झाली होती। म्हणून मी बाबांना म्हणलं, वडिलांनी मी अण्णा म्हणायचे, अण्णा मला 10 रुपये द्या ना। खरं तर तेव्हा 5 रुपयेच लागायचे हे असायचं म्हणून। तर ते म्हणाले का विष, कानाखाली आवाज काढला, मला म्हणे मला विष खायला पैसे नाही, तुला कुठून देऊ? तर माझी मावशी तिथे उभी होती, तिने कडूश्रीला लावलेले 10 रुपये मला काढून दिले। मला म्हणाली शक्या
हे घे पैसे, तू जा, तुला चांगलं कर, कारण शहरात गेल्यावर तुला संस्कार तुझ्यावर चांगले होतील, शिक्षण कर तुझं, पण तू खेळात तुझं नाव ऐकते, मी पेपरला नाव येत आहे, पण तू त्याच्यामध्ये चालू ठेव, तू पण असं काम कर की तुझ्या घरच्या लोकांना, पालकांना किंवा गावाला तुझ्याबद्दल अभिमान वाटावा. आणि सगळ्यात तिने एक मला मोलाची गोष्ट सांगितली, ती मी अजून विसरलेली नाही आहे. ती शेवटी मला एवढंच म्हणाली, शक्य म्हणली, बेबी, मिळवणं सोपं असतं पण टिकवणं फार अवघड. आणि ही गोष्ट मी अजूनपर्यंत पाहिली की नाही, कुठली गोष्ट आपण मिळवतो ती टिकायला पाहिजे. आणि त्यावेळेचा जो माझा उत्साह होता खेळताना अजून पण असतो. मी आता कोच म्हणून काम करते, आता रिटायर झाल्यावरती वेगवेगळ्या क्रीडा भारती किंवा वेगवेगळ्या परिषदामध्ये काम करते, तर तो उत्साह माझा कायम टिकून आहे केवळ त्याच्यामुळे. तिथे आल्यावरती तुम्ही मला म्हटलात की तुमचं सगळं, आता तिथे माझी सुरुवात झाली. कबड्डीचा श्री गणेश झाला, त्याच्याबरोबर चंद्रकांत केळकर माझे गुरु. म्हणजे म्हणतो ना, एक दगड असतो पडलेला, त्याची मूर्ती बनवायला कोणी, आत्ताची जी शकुंतलाची मूर्ती आहे कबड्डीतली, ती ते आमचे केळकर, चंद्रकांत केळकर, त्यांनी ती घडवली. आणि त्यांना सहाय्य होतं की मधुकर परगी, आमचे वासुकाका भिडे आणि हेमंत जोगदेव जे पत्रकार होते, त्यांची होती. आणि माझी तिथं प्रॅक्टिस चालू झाली. सगळ्यात महत्त्वाचं की मी, माझ्याकडे कोचिंगचं मला भयंकर आवड आहे. मी शिकायला लागले आणि शाळेतले एक शिक्षक तनपुरे सर होते, त्या सावित्रीबाई फुलेला शिक्षक होते स्पोर्ट्सचे. ते आमच्या सरांना म्हणले कोणीतरी मुलींना पाठवा ना, मुलींना शिकवायचं आहे म्हणून, मुलींना पाठवा माझ्याकडे कोणीतरी. मुलींना सरांनी विचारलं कोण जात आहे का, तर मी म्हटलं जाते मी. आणि मी मेमध्ये शिकायला लागले आणि ऑगस्ट सप्टेंबरपासून शिकवायला जायला लागले. पण त्याचा मला फायदा असा झाला की जे टेक्निक मी तिथे शिकवायचे, मला काही प्रॉब्लेम आला तर मी ते दुसऱ्या सरांना विचारायचे आणि त्याच्यावर माझं ते टेक्निक पक्क होत गेलं. म्हणजे त्याच्यात मला मास्टरी होत गेली मी त्या टेक्निक्समध्ये, आणि खेळाडूंचाही फायदा झाला. अशी माझी ती सुरुवात झाली. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे माझी पहिली मॅच, म्हणजे 70 साली मी कबड्डीला सुरुवात केली मेमध्ये, आणि पहिली मॅच माझी होती मुंबईला कॉर्पोरेशनची, म्हणजे त्याची स्पर्धा होत्या ऑल इंडिया लेवलच्या, तिथे स्पर्धा होती. आणि आधीच्या आमच्या झोनमधल्या मॅचेस आम्ही मारल्या. आमची सेमीफायनल आमची गाठ पडली विश्वशांती, मुंबईची नावाजलेली टीम, छाया बांदोडकर आणि शैला रायकरबद्दल तर मला इतकं सांगितलं, म्हणजे सगळ्यांनाच माहिती होतं की तिला म्हणायचे की ती पकड, डावा कोपरा रक्षक, चीनची भिंत, म्हणजे तिने पकड केली की सुटणार नाही, हे होतं. आणि ती काय करायची, नवीन कुठलाही खेळावलं की ती गिऱ्हाईक बनवायची ती, आणि सहज ती जिंकून, म्हणजे तिला पॉईंट मिळायचे, कारण सहज ते आम्ही आउट व्हायचं. मला सगळ्यांनी सांगितलं, अरे ती बघा असं. आणि माझी चढाई पण त्याच बाजूने होते. मी चढायला गेले, खोलवर चढायला टाकली, ती फिरल्याबरोबर मी जो तिला वाकून दणका मारला, ती बरोबर मध्य पाठीवर निम्मी, अर्ध शरीर तिचं तिकडे आणि अर्ध इकडे. ती अशी मिचमीच्या डोळ्यांनी मला फक्त हात दिला, उठा. मी तिला उठवलं वरती, फक्त तिने उठल्यावर माझ्या पाठीवर थोपटलं. पुढे गेली. मॅच संपल्यावर आमच्या सरांना म्हणाली, सर अहो हे डिफेन्स आणि ऑफेन्स, कारण माझा डिफेन्स पण चांगला होता. म्हणाले, अहो सर हे तुमच्या रेडर दोन्हीकडे चढाई करते, आता तुम्ही राज्याला एक चांगला मिळवून देत आहे. मग नंतरची माझी मॅच झालं, तिने बघितली की माझ्या पकडी पण तितक्याच होत आहेत. म्हणजे ती म्हणजे, अहो सर हे मगर मिठीची मगर कुठून आणली? सर म्हणले, बाकीच्या मुली म्हणले, अगं मगर म्हणजे काय? म्हणजे मगर मिठी जे असतात ना, हे म्हणले मी आत्ता ग्राउंडवर बघितलं. मग त्यापासून माझी, आणि त्याच वर्षीपासून माझी महाराष्ट्र राज्याच्या टीममध्ये माझी निवड झाली, म्हणजे त्या वर्षी. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की त्यावेळी दिलीप कुमार आणि सायरा बानो बक्षीस समारंभाला आलेले होते. माझ्या पाठी होती तेव्हाच 5 नंबर होता. बुवा साळवे आमचे होते, आपले मनोहर जोशी तेव्हा महापौर होते, त्यांनीच मॅचेस भरवलेल्या होत्या. मग त्यांनी मला नंतर कारण आम्ही तिथे ती मॅच हारलो, शेवटचे 1 का 2 पॉईंट्सने हारलो. मला त्यांनी तिकडे बोलावून घेतलं आणि दिलीप कुमारांच्या तिथे गेल्यावर त्यांची ती उर्दू मिश्रित भाषा आणि हे बघितलं ना, मी तर त्यांच्याकडे बघतच होते राहिलेले. तर त्यांनी माझ्या पाठीवरती थाप मारली. मला म्हणलं, अरे बेटा बहुत अच्छी खेळली आहे तू. म्हणजे त्यांनी खूप छान कौतुक केलं माझं. मग कसं होतं की थोडंसं कोणाची पाठीवर हात पडला की आपल्याला नक्कीच पुरण चढतं. म्हणजे माझे डोळे पाणावलेले होते, कारण मी पहिल्यांदाच मॅच खेळून मी हारले होते. पण एक आहे की मी त्या दिवसानंतर मी कधीही ग्राउंडवर रडले नाही, काही झालं तरी. कारण नाही, फक्त ठरवलं की नाही, लढायचं आहे आपल्याला, रडायचं नाही, हे त्या मॅचपासून शिकले आणि पुढे खेळत गेले. त्याच वर्षी माझं जयपूरला जे नॅशनल होणार होत्या कबड्डीच्या, तिथे माझं निवड झाली होती. माझी पहिलीच म्हणजे नॅशनल तिथं होती. आणि 24 तारखेला आमच्या स्पर्धा संपत होत्या. त्यावेळेस आपले यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान होते, शरदराव होते तिकडे, बुवा साळवे आमचे, ते आम्हाला सगळ्यांना त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी ओळख करून दिली सगळ्यांची. तर त्यावेळेस ओळख करून गेल्यावरती यशवंतराव चव्हाण त्यांनी सांगितलं की शकुंतला खटावकर. तर ते यशवंतराव चव्हाण पटकन म्हणाले की तू खटावची का गं? म्हटलं नाही, मी पुसेगावची. मग ते म्हणाले सेवागिरी महाराज का? तर म्हणले हो. तर तेवढ्यात साहेब तिथे होते, म्हणजे शरदराव,
ते म्हणले अहो ती पुसेगावची नव्हे सातारकरचीच आहे, पण म्हणले नुसती सातार सह्याद्री तर ती पार करणार आहे आणि पुन्हा हिमालय गाठायला जाणार आहे. आता ते त्यावेळेस मला कळलं नाही की हिमालयाला भेटायला जाणार आहे म्हणजे काय ते. ज्यावेळेस पुन्हा अर्जुन मिळाला त्यावेळेस ते आणि असं झाल्यावरती यशवंतराव आणि शरदराव दोघं जण एकमेकांकडे बघून असे मिस्किल हसले. अच्छा, त्या मिस्किलचा हास्य मला जवळजवळ 15 वर्षानंतर कळलं, म्हणजे 8-10 वर्षानंतर. म्हणजे तिथे आम्ही बघितलं आणि नंतर आम्ही पुढचं माझी कंटिन्युटी कायम राहिली. माझ्या एकूण 12 नॅशनल्स आहेत. महिलांच्या पण मॅचेस भरल्या जायच्या, महिलांच्या नॅशनल घेतल्या जायच्या. त्यापैकी 11 गोल्ड आहेत माझ्या आणि 1 सिल्वर आहे त्यातली. तुम्हाला अर्जुन पुरस्कार, छत्रपती पुरस्कार देखील मिळालाय, तर मग तो पुरस्कार कुठल्या लोकांना दिला जातो हे तुम्ही सांगू शकता का? खरं तर ना मी खेड्यातले असल्यामुळे मला पुरस्कार कुठले किंवा मी अजून एक तुम्हाला सांगायचं राहील सगळ्यात गोष्ट की खेड्यामध्ये आपल्याला फक्त शिक्षण किंवा घर एवढंच असतं, बाकीचं ज्ञान मिळत नाही. पण मी इथे आल्यावरती मला ते म्हणाले की मी यशवंतरावांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी सहाय्या घेतल्या, कारण तिथे सगळे दिग्गज आलेले होते. तिथे शांताबाई शेळके कवयित्री त्या पण आलेल्या होत्या. तर सगळ्यांनी प्रत्येकाने कागद वह्या आणलेल्या होत्या. मी माझी मैत्रीण त्या शुभांगी दाते बरोबर तिला म्हटलं की कागद सह्या घ्यायच्या, तर ती म्हणाली चांगलं असतं पण हे तुला नंतर सांगेन का घ्यायच्या त्या. सगळ्यांच्या सह्या झाल्या ती मग मी तिच्याकडची वही घेतली आणि शांताबाईंच्याकडे गेले. त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांना मी म्हटलं की शांताबाई मला खेळायला आणि आयुष्याला उपयोगी पडायचं द्या. त्या खाली भारतीय बैठकीवर बसल्या होत्या. त्यांनी पदर एकसारखा केला आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंद त्यांनी लिहून दिलं मला, पराजयाची नलगे भीती, पराजयाची नलगे भीती, विनय असावा परी विजयंती, विनय असावा परी विजयंती. आणि हे जे आहे ना ते मी आता माझ्याबरोबर आम्हाला अर्जुनच्या मिटिंगच्या वेळेला तुमचे पतोडी गावस्कर हे सगळे असतात किंवा आता पंतप्रधान सुद्धा आम्ही त्यांच्या भेटणं होतं. पण मला कुणाकडून वाटलं नाही की आपण संदेश घ्यावा, कारण माझं स्वतःचं मत आहे की जर संदेश घेतला तर आपण तसं वागलं पाहिजे. आपल्या वागण्यात अर्थात हे माझं मत आहे. त्याच्यामुळे मात्र मी तो शांताबाईंनी दिलेले संदेश आज ताग्यात पाळत आलेले आहे. आतापर्यंत तुम्ही असे बरेचसे अवॉर्ड जिंकले, पण मग कबड्डीमध्ये तुम्ही असे गोल्ड किती जिंकले तुम्हाला एक आकडा माहिती का? साधारणपणे मला 58-59 गोल्ड मेडल असतील, म्हणजे हे वैयक्तिक मेडल असतील ना मला. म्हणजे तिथे प्रत्येकाच्या मध्ये बक्षीस असायची की बेस्ट प्लेअर म्हणजे कसं चढाई, उत्कृष्ट पकडी आणि ऑलराऊंडर. तर मला वैयक्तिक चढाईचं पण मिळायचं, पकडीचं पण मिळायचं आणि ऑलराऊंडरचं, कारण माझं दोन्ही तेवढं स्ट्रॉंग होतं. त्याच्यामुळे ती सगळे मिळून माझे जवळपास 50-60 पर्यंत सगळे बक्षीस झाली असतील. अच्छा, फक्त आणि गोल्ड फक्त 59 मी तुम्हाला म्हटलं की गोल्ड 59-60 आहे ते. तर मग आता असं म्हणायला तर तुम्ही खेळ कुठलाही चूज करू शकत होता, कारण त्यावेळी असं मुलींनी खेळ खेळणं ही गोष्ट खूपच जास्त अशी रेअर असायची. तर मग तुम्ही त्यावेळी कबड्डीच खेळ का निवडला? कसं आहे की शाळेत असताना तर प्रश्नच नव्हते या गोष्टी, पण जेव्हा शहरात आले एमएस कॉलेजच्या ग्राउंड म्हणजे आताच गरवारे कॉलेज, त्यावेळेस तिथं खो खो मी खेळायची, ते शेजारी कबड्डी खेळत असायचे मुलं मुली आणि ती सगळे धरपकड ते सगळं मस्ती ते असं थोडा जोश असा असायचं ना की ओरडायचे की धर पकड पकड घे. तो खूप मला आवडायचं, कारण मी लहान असताना भातुकली नाही खेळले. आधी पण मी सांगितलं की विटी दांडू किंवा सूरपारंबे ह्याच गोष्टीकडे माझा ओढा असायचा. त्याच्यामुळे मला ते कुठेतरी जवळ वाटलं आणि मला आवड निर्माण झाली तिथे. आणि म्हणतो की नाही की आवड झाली की आपल्याला त्यात आणखी जास्त इंटरेस्ट निर्माण होतो आणि मग कबड्डी खेळाकडे जास्त लक्ष दिलं गेलं माझं. अच्छा, त्यावेळीचे खेळ म्हणजे असे जरा रानटी खेळ, असे कबड्डी खेळाला रानटी खेळ म्हणून ओळखलं जातं. तर मग त्यावेळी असं मुलांच्या खेळात आणि मुलींच्या खेळात फरक काय होता? खरं तर खेळामध्ये फरक काहीच नव्हता की मुली जरा दबून किंवा खेळायची. कारण काय व्हायचं की पालक म्हणायचे की अरे तुम्ही जर खेळलात आणि तुमचं खेळताना काही हाड मोडलं किंवा नाकाला कुठे काही लागलं, कारण आता केलं की तेव्हा नाकात कानात तुम्ही काही घालू शकत नाही, कारण ते खेळताना जर ओढलं गेलं तर तुटण्याची भीती असते म्हणून. तर मग जर काय तुटलं बिटलं तर मग प्रश्न असायचा की लग्न कसं व्हायचं त्या मुलीचं. आणि थोडंसं लागेल नको हे करून म्हणून ते हळू खेळत जायचं. पण अजून आता त्याच्यामध्ये सायंटिफिक बेसने असं होतं की तुम्ही जर सायंटिफिक बेस जर तुमच्याकडे असेल, तुम्ही वॉर्मिंग अप हे जर केलं असेल स्पेसिफिक एक्सरसाइज, तर तुम्ही नाही तुमच्याकडे तोडमोड होत. खरं तर ना माझ्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर असं होतं की मी खूप रफली खेळले. म्हणजे की मला सांगलीला मी 5 वर्ष ओळीनी हे होतं, जिंकलेलं होतं, विनर होतो. तिथले कोष्टी सर म्हणायचे शकू ॲम्ब्युलन्स आणून ठेवली बरं का, कारण मी पकडीला माझे दणके खूप बसायचे. म्हणजे अगदी माझे दणका बसायचे शेजारला खूप लांबपर्यंत जाऊन पडायच्या मुली पडायच्या असं. त्याच्यामुळे पण मला इतक्या रफली खेळ, पण मला कधी असं झालं नाही की मला कुठे तोडमोड झाली, कधीच झाली नाही. कारण तुम्ही जर सायंटिफिक बेस प्रमाणे जर एक्झरसाईज आणि आधी स्पेसिफिक एक्झरसाईज करत असाल तर तुम्ही व्यवस्थित चांगलं खेळू शकतात. आणि आता पण तेच आहे ना
आता रेग्युलरली आता सगळीकडे लोकांना त्याचे ट्रेनिंग दिलं जातं, त्याच्यामुळे आता तुम्हाला तोडमोड फार कमी होते. त्यावेळेच्या कबड्डीत आणि आत्ताच्या कबड्डीत काही फरक आहे का? म्हणजे रूल्स मध्ये काही चेंजेस वगैरे झाले की सेमच कबड्डी खेळली जाते? नाही, काय झालं की आम्ही खेळतो तेव्हा बोनस नव्हती. कारण बोनस का आली तर लोक मग फायनल आले की जिंकायसाठी जाय करते, मी गेले रेडला तू आली रेडला असं व्हायचं. मग फक्त शून्य बोनस असं असतं की ऍडिशनल म्हणजे क्रॉस पासून तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये की तुम्ही कमीत कमी क्रॉस करायला पाहिजे रेडरनी आणि तर दम घेऊन आपल्या कोर्टमध्ये आला पाहिजे. जेव्हा त्यांनी अजून 1 मीटर रेषा आतमध्ये घेतली का तर तुम्ही ती रेषा पार केली तुम्हाला 1 पॉईंट मिळणार, बोनस गुण मिळणार. म्हणजे त्या रेडरला चॅलेंज निर्माण केला त्यांनी. चॅलेंज आणि रेडर नेहमी चॅलेंज घेतातच. ते चॅलेंज निर्माण केला त्याच्यामुळे ते गेम म्हणजे वाढायला मदत झाली. वाढायला इन द सेन्स की हलता झाला स्कोअर, नाहीतर आधी मग 0-0 किंवा असं चालायचं. थोडेसे रूल्स रेग्युलेशन म्हणजे आता कसं मॅट आलं थोडाफार फरक त्याच्यामध्ये आणि कसं परिस्थिती निरूप तुम्हाला ते बदल करावेच लागतात. मॅटवर पण कबड्डी खेळली जाते आणि मैदानात पण कबड्डी खेळली जाते, जी मातीत खेळली जाते. तर मग दोन्ही गोष्टींत म्हणजे थोडं फार काही साम्य आहे का किंवा खूपच जास्त असं काही वेगळी गोष्ट आहे असं काही नाहीये? काय होतं की आपण इंडोर का केलं तर आपल्याला जर ऑलिम्पिकला खेळण्याचं असेल तर बाहेरच्या लोकांना शूज ते विदाउट बेअरफूट खेळत नाहीत किंवा इंडोर तुम्ही करायला पाहिजे. पावसाच्या वेळेला प्रॉब्लेम येत होता म्हणून मग त्यांनी ते इंडोर करायसाठी मॅट आणली. कारण आम्ही ते मॅटवरती आम्ही शो मॅचेस खेळले होते की बाबा मॅटवरती खेळताना तुम्हाला काय म्हणजे पायाला कसं वाटतं, बेअरफूटे खेळत होतो तर मग शूज आणले का तर मग पाय घसरायचं आणि तुम्ही पडल्यावरती मातीत आपण पडल्यावरती आपण घसरत होतो पुढे. पण इथे कसं होतं की जाग्यावरती हे होतं त्याच्यामुळे फक्त क्रॅक म्हणजे थोडेसे काय म्हणतो हेअर क्रॅक वगैरे अशी व्हायची शक्यता वाढली. मग त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये थोडाफार पुन्हा मॅटमध्ये थोडा बदल करून त्याच्या स्पंजिंगमध्ये आणि मग शूज पण कंपल्सरी केले गेले. आता बऱ्याच वेळा असं होतं की गावाकडची लोक जे असतात ते मुलींनी खेळात उतरणं या गोष्टीला त्यांचा फारसा विरोध असतो. तर मग अशा वेळी कधी तुम्हाला म्हणजे असं एक्सपेक्ट नसताना पण कोणी तुमच्या पाठीवर शाबाशी दिली असं कधी झालंय का? यवतमाळ आम्ही श्रीरामपूरला 75 साली खेळून आलो होतो. माझ्या पायाला थोडंसं लागलं होतं आणि आमची राणाप्रसादची टीम एवढी सगळीकडे नावाजली होती की प्रत्येकजण म्हणजे नाही आमच्या केळकर सरांना की नाही तुमची टीम आम्हाला पाहिजेच. त्यांनी अकोला यवतमाळच्या जोडून मॅचेस होत्या आणि इथे पुण्यातनंच एक बदलून गेले होते तिकडे. तर ते म्हणाले नाही आपल्याला टीम पाहिजे, शकू तू पाहिजे मला टीम पण पाहिजे. खरंच म्हणजे मुलींच्या परीक्षा होत्या. मला केळकर सर मला म्हणाले शकू असं कर तू आणि उल्का तुम्ही दोघी जा आणि बाकी सगळ्या टीमा लहान मुली म्हणजे अक्षरशः सबजून शाळेतल्या मुली आम्ही घेऊन गेलो. आम्ही यवतमाळला पोहोचलो. यवतमाळला बाकीच्या टीम सगळ्या स्ट्रॉंग होत्या. दुपारी पहिले आम्हाला एक मॅच पहिली दुपारी 2:30 वाजता एक मॅच, 5 वाजता एक मॅच आणि रात्री 10 वाजता एक मॅच. ते म्हणाले काय शकू एकटीच आहे आपण जिंकतोय असं झालं आणि दोन्ही टीम आम्ही जिंकल्या. पण काय झालं पब्लिक तिथे असं असतं त्या भागामध्ये की तुम्ही खेळत्या ग्राउंडच्या जवळच पब्लिक असतं बसलेलं आणि जो चांगला खेळतो त्याला नोटा आणि पैसे टाकतात शिवाय चल धन्नो असं म्हणायचे. आणि मला माहिती नाही मला काच पुरण यायचं ते सगळे चल धन्नो म्हणलं की मला खरंच पुरण यायचं आणि माझ्याकडनं अजून चांगला म्हणजे पकडी पण छान व्हायची आणि चढाईत पण मला चांगले पॉईंट्स मिळायचे. आणि त्याच मॅचला शेवटची आमची गाठ पडली विश्वशांतीची. जे म्हणलं शैला रायकर छाया बांदोडकर आमच्या टीम असे चालले होते एक इकडे 2 इकडे आणि शेवटचं मिनिट डिक्लेअर केलं होतं आणि डिक्लेअर 2चं लीड आमच्यावरती होतं. मी म्हणलं आता त्यांची एक रेट झाली होती आता म्हणलं माझी आता म्हणलं आपल्याला हाराकिरी केलं आर नाही तर पार म्हणून मी एवढी अशी सुटले म्हणजे आतबाहेर असं स्पीडली आणि खूप खोलवर चढाई केली. आणि सगळ्यात मला प्रोत्साहन मिळालं ते पब्लिकचं. अरे चल धन्नो ते जितके जोराने ओढायचं तितकं माझं ते चापलले किंवा आतमध्ये ग्राउंडमध्ये माझे पदल आले ते व्हायचं. आणि शेवटी मला 5 जणींनी पकडलं. मी त्यांना दणका मला त्याबरोबर सगळ्या मध्य पाठीवर पडल्या. मी पण असे पाठीवर पडले. त्याच्यामुळे माझ्या मागचे म्हणजे मेंदू लागला मी बेशुद्ध होते. आणि मला जाग आली तर मला अरे नाही तुम्ही जिंकलात. मी म्हटलं तुम्ही मला खोटं सांगताय. नाही रे म्हणे तुम्ही जिंकलात. आणि मला तिथे बेस्ट प्लेअरचं पण पहिलं मला ते सुवर्ण नाणं तिथं म्हणजे हे मिळालं मेडल मिळालं. आणि मला नाणं मिळालं की माझं जे डिक्लेअर केलं ना की बेस्ट प्लेअर म्हणून तर सगळ्या पब्लिकने माझंच नाव घेतलं आणि नुसतं चल डाऊन म्हणत मला मी बक्षीस घेऊन येताना सगळे नाणी आणि रुपये उडवत होते. हा खूप मोठा माझ्यासाठी होतं की आज पब्लिक जे आपण त्यांना ओळखत नाही आणि ते तुम्हाला इतका सपोर्ट करतात आणि हे सगळं पाठबळ मी घेऊन आजपर्यंत वावरते करते. तसंच माझ्या बरोबर आहे सगळं नेहमीच.
तर म्हणजे तुमच्यासाठी हा खूप जास्त प्राऊड मुवमेंट असेल ना. नक्कीच नक्कीच. आणि त्यावेळी तुमच्या घरच्यांच्या काय एक्सप्रेशन्स काय होते जेव्हा तुम्ही जिंकलात त्यावेळी? कसं होतं की मी पुण्यात असायचे आणि घरचे सगळे गावाला असायचे, पण त्यांना कळायचं कधी बातम्यामधूनच कळायचं, असं व्हायचं. मग ते पत्त्यावेळेस एवढं फोन मोबाईल वगैरे नव्हता, तर मग मला हे मिळालं की माझे बाबा मला, मग मी माझ्या आतेबाकडे आलो, मग ते तिथे जिमखाना मी ह्याच्यामध्ये काय आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये, मी तिथून त्यांना फोन करायचे, मग ते मला मग असं व्हायचं तिथून मग बोलवायला जायला, हे असंच कॉन्टॅक्ट करत चालायचं. आणि आता त्यावेळेस कसं राहायचं की मुलींनी कबड्डी खेळायची ही गोष्ट खूप जास्त, आणि त्यावेळी कसं असायची की खूप लहान वयात लग्न व्हायचं मुलींचं, तर मग तुम्हाला कधी असं लग्नासाठी वडिलांनी असं कधी बोललंय की कबड्डी सोड वगैरे अशा काही गोष्टी? एक तर खरं सांगू का, हा एक प्रश्न खूप सिरियस प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मला कसं त्या काळी दुष्काळ पडलेला होता, आमच्याकडे घरी कोर्ट कचेऱ्या चालू होत्या, त्याच्यामुळे घरची परिस्थिती फार वाईट होती. आणि मी त्यावेळेस गरवारे कंपनीमध्ये नोकरीला होते, आणि मी गरवाऱ्यांना म्हणजे गरवारी कंपनीला आबासाहेब गरवारे किंवा रमेश गरवाऱ्यांना मी इतकं धन्यवाद, साळुंके साहेब म्हणा, थोडे साहेब, आमचे येवले सर, त्यांना मी मनापासून धन्यवाद देते, कारण त्यांच्यामुळे मला तिथे नोकरी लागली. मला जेवणाचा माझा प्रश्न सुटला म्हणून मी कबड्डीकडे वळू, म्हणजे चांगलं अजून खेळू शकले. ते म्हणजे मी कुठेही टुर्नामेंटला जायचं म्हटलं की ते मला पॉकेटमध्ये द्यायचे, म्हणजे त्यांनी एवढं केलं होतं की मला तसा खर्च नव्हता काही, आणि त्याच्यामुळे झालं. आणि सगळ्यात घरची परिस्थिती कसं होतं की मुलींनी, मी पुण्यात असल्यामुळे पुण्यातलं वातावरण खेड्यातलं वातावरण जमीन आसमानचा फरक होता. माझ्या छोट्या बहिणीचं लग्न केल्यावर माझ्या सगळे मागं लागायचे की तू म्हटलं नाही, कारण मी विचार केला की मी जर लग्न केलं तर माझ्या छोट्या भावंडांचं कसं, कारण मी नोकरीला लागले मेमध्ये आणि जूनमध्ये मी बहिणीला शाळेला कॉलेजला इथे आणलं, SNDTला होती ती. नंतर माझी दुसरी बहीण आली, ती आता बँकेत, दोघी पण नंतर बँकेत लागल्या, पण शिक्षण महत्त्वाचं होतं माझ्या दृष्टीने, कारण खेड्यातल्या दृष्टीने सुद्धा. आणि त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं नाही, मला कबड्डी खेळायची, मी काय लग्न वगैरे करणार नाही. आणि एक आहे की मी लग्न करणार नाही म्हटलं की मी त्या दृष्टिकोनातून तसं वेडवाकडं वागलं जाणार नाही माझ्याकडून, ही पण मी त्यांना ग्वाही दिली. काय होतं की मुलगी म्हटलं की लोक नको ते बोलतात, नको त्या गोष्टी करतात, तर मी त्यांना एवढी ग्वाही दिली. आणि स्वतःचं चारित्र्य जर तुम्ही स्ट्रॉंग ठेवलं, तुम्ही जर तुमचं नाणं वाजून असाल तर मग कोणाला बोलता येणार नाही, कारण घरच्यांना ही सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते. कुठल्याही पालकांना म्हणा, कोणी लहान मोठं श्रीमंत गरीब कोणी असू दे, मी त्यांना त्याची ग्वाही दिली की म्हटलं अण्णा किंवा मावशीला माझ्या की हे माझ्याकडून होणार नाही, तुम्ही मला केव्हाही रात्री बेरात्री केव्हाही तुम्ही कोणालाही काही विचारू शकता. आणि खरंच आहे की पालकांनी जर महिलांनी द्यावं, कारण महिला आणि पुरुषांच्या मध्ये तसा फरक राहिलेला नाहीये. जर ती तिला त्या दृष्टिकोनात ती काही गोष्टी करू शकत असेल, तिला मेरिट तिच्याकडे असेल, तर तिने त्या क्षेत्रात पुढे जावं. आणि नक्कीच मला अभिमान वाटतं की मला माझ्या घरच्यांनी एवढा सपोर्ट केलं, माझ्या महिला मुलींनी, त्याच्यामुळे मी आज आहे हे याच्यामुळे. आणि मी स्ट्रॉंगली ह्या विषयावरती बोलू शकते, आणि माझ्या पायाखाली जमीन अजूनही घट्ट आहे ती तेवढ्यामुळे. आता आजच्या महिला ज्या, त्यांना खेळाच्या बाबतीत फारशी आवड नाहीये, खरं करून मेकअप वगैरे घर सांभाळणं ह्या गोष्टींकडे त्यांचा खूप जास्त कल असतो. तर मग अशा महिलांना तुम्ही काहीतरी असा संदेश देऊ इच्छिता का? किंवा काही अशाही असतात ज्यांना खेळाकडे जायचं असतं, पण मग त्यांना असं त्यांच्या घरी सपोर्ट नसतो वगैरे, तर मग अशा महिलांना तुम्हाला काही सांगायचंय का? क्रीडा भारती म्हणून आमची जी संस्था आहे की जी आता 92 साली स्थापन झालेली आहे, की ते असंच करतात की त्याचा मोटो त्यांचा असा आहे की लहानांपासून थोरांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना आरोग्य चांगलं राहावं, म्हणून मग तुम्ही तुमच्या वयोमानाप्रमाणे परिस्थितीप्रमाणे खेळा, नाचा, बागडा, तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या किंवा हे ते करतात. त्याचा एक आता ह्या महिलांना उपयोग होतो, तुम्ही तुमचं घर नोकरी सगळं सांभाळून इथे म्हणजे कसं खेळासाठी सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे आम्ही लहान मुलांचे वेगळे खेळ घेतो, आता मध्ये आम्ही कोऑपरेटिव्ह बँकांच्या कबड्डीच्या स्पर्धा घेतल्या, आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक लक्षात आलं की त्यांनी भरती करायला, आम्हाला राज्यमंत्र्यांशी आम्ही ज्यावेळेस भेटलो, या सगळे आमच्या अधिकारी सगळे, तर त्यांनी आम्हाला कबूल केलं की ज्यावेळेस तुम्ही पुन्हा स्पर्धा आता घेणार आहात की राज्य पातळीवरच्या, त्यावेळेस मी सगळ्या राज्य पातळीवर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या सहकारी संस्था आहेत त्यांना आम्ही पत्र देतो की तुम्ही खेळाडूंची या कबड्डीची भरती करावी. कमीत कमी 2 जरी भरती झाली त्या बऱ्याच खेळाडूंचं अन्नवस्त्राचं म्हणजे हे सुटेल, प्रश्न सुटेल, आणि ते चांगले त्याच्यामध्ये काही करून दाखवू शकतील. तसंच महिलांना पण आहे की याच्यामध्ये असं आहे की तुम्ही पूर्ण वेळ देऊ नका, म्हणजे काही स्पर्धा असतात की आता बऱ्याच वेगळ्या लहान मुलांच्या स्पर्धा घेतो आम्ही, महिलांच्या घेतो, आणि आता आम्ही असं हे पण केलं का बुद्धिबळाचे आहे, तिथे तुम्हाला काय नाही, आतमध्ये जाऊन तुम्हाला समोर तिथे काही मदत करायची असते ती तुम्ही करू शकता, म्हणजे त्यांची आवडती या नाही म्हणजे दुधाची तहान ताकावर ते भागू शकतात, असं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही
ही मंडळी तर संपूर्ण भारतभर आम्ही तुम्हाला बघायला म्हटलं की जिजामात आम्ही पुरस्कार देतो ते का तर महिलेला देतो. कारण तुम्हाला माहिती आहे की ते खेळाडूच्या मागे त्याच्या बाबाचं नाव लागलेलं असतं, पण आई कायम पडद्यामागे असते. त्या आईला पडद्याच्या पुढे आणायचं, कारण आई सगळं करत असते. त्या आजारपण, त्या मुलाचं शाळेचं बघणं, कपडे सगळं ते आई करते. नोकरी करत असेल किंवा गृहिणी असेल तरी सुद्धा तिला पुढे आणायचं म्हणून जिजामाता पुरस्कार सुरू केला आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 600 जिल्ह्यामध्ये तो दिला जातो. फक्त त्या बाकीच्या ठिकाणी जिजामा पुरस्कार म्हणून तो दिला जातो. आणि जी ट्रॉफी असते त्या ट्रॉफीवरती त्या महिलेचं नाव, त्या आईचं नाव लिहिलेलं असतं. आणि त्या आईबरोबर तो खेळाडू, तिचे बाबा, मध्ये त्रास झाले की त्या आईचे बाबा आलेले होते. त्या आईला बक्षीस मिळणार आहे. आत्ता किती 50 नव्हे 60व्या वर्षी म्हणलं, तिचे बाबा म्हणले, त्यांना खात्यात काठी होती, म्हणले मला यायचं आहे. ते स्टेजवरती आले तिथे. ते कौतुक होतं. म्हणजे आपल्या मुलीचं कौतुक ह्या वयामध्ये बघणं, म्हणजे ते 80 वर्षाचे होते, म्हणजे हे महत्त्वाचं नाही का. म्हणजे आज त्या ठीक आहे तिचे त्या काळामध्ये खेळू शकले नाही किंवा हे नाही, तर आता हे होऊ शकतं. आणि आता क्रीडाभारती ह्या निमित्ताने संपूर्ण भारतभर काम करत असते. आणि ही मंडळी आहे, त्याच्यामुळे आता आमच्या महिलांचं सर्वेक्षण चाललं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्या कामामध्ये महिला पुढे असतात. पुरुष प्रधान संस्कृती आहे, अजूनही थोडंसं पुरुष हे करतात की इक्वली असेल तरी महिलेला मागं टाकतात, मान्य मला, तरीसुद्धा आता महिला पुढे करतात. आणि क्रीडाभारती त्या धोरणाला जास्त जागते. म्हणजे आता महिलांचं सर्वेक्षण केलं PM कार्यालयाकडून. प्रश्न निर्माण झाला की महिलांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय आहे ते कसं तुम्हाला कळणार. आणि ते नुसतं इथे मी बसून फॉर्म नाही भरायचा, प्रत्यक्ष जाऊन तुम्ही ते इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 170 प्रश्नावली होती, 170 मुद्दे होते. आणि प्रत्यक्ष आम्ही जाऊन महिला आणि त्यांचे वयोगट ठेवले होते, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत. म्हणजे खेळाडू आहेत, 10 वर्षाचा असेल, 20 वर्ष, 15 वर्षाची, म्हणजे त्या संपूर्णपर्यंत तुम्हाला त्यांचं सर्वेक्षण. त्याच्यावरून ते काय करणार की महिलांना अजून फॅसिलिटी द्यायच्या आहेत तर काय दिल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आता सेक्युलर हॅरॅसमेंट असते तर त्या ओपनली महिला बोलू शकत नाही. पण ह्या निमित्ताने आत्ता आम्ही महिला आणि कंपल्सरी करतो, फक्त महिलांनीच महिलांची इंटरव्ह्यू घ्यायचे, पुरुषांनी नाही. तर आम्हाला हे प्रश्न जास्त आम्ही महिलांना विचारायचो, त्यावेळेस पण त्या थोड्याशा ह्या व्हायच्या. काही म्हणायचे की आम्ही तुमच्याशी बोलतो पण आम्हाला इथे घालू नका, हे करू नका. मग आम्ही काय करायचो की त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मी ते वेगळे काढून ठेवायचे, कारण ते तेवढेच जरुरीचे होते. आणि ह्या गोष्टी आपल्याला पुढेपर्यंत आहेत, जरुरीच्या आहेत ह्या गोष्टी. कारण लहान वयातच असं काय घडलं की पुढे खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आणि तुमच्या चरित्रावर शिक्का थोडाफार आपल्याकडे तर काय, तुम्हाला लोकांची मेंटॅलिटी माहीत आहे, चांगल्याला कोणी कौतुक करणार नाही, पण असं थोडंसं झालं शिंकलं तर ते जगभर करतील ते. म्हणजे अशी स्थिती आपण ह्या काळामध्ये. आणि आपल्या पंतप्रधानांनी हा एक पाऊल उचललं, त्याचं आम्हाला खरंच त्यांचं कौतुक आहे की याच्यामुळे ते महिलांसाठी वेगळं अजून काय ॲडिशन, म्हणजे कॉमनली खेळाडूंसाठी करणार आहेत, पण पर्टिक्युलरली महिलांसाठी काय अजून वेगळं. कारण हे महिलांच्याकडून आल्याशिवाय ते हे करू शकणार नाही की त्यात काय पाहिजे काय नको. ही खूप चांगली गोष्ट झाली. आणि ही क्रीडाभारतीमुळे आम्ही आमचं कौतुक समजून आम्हाला एक चांगलं की त्याच्यामध्ये गोल्डन एरा आहे आम्हाला म्हणायला हरकत नाही आहे की आज की सेंट्रलने म्हणजे पंतप्रधानांनी किंवा त्या डिपार्टमेंटनी क्रीडाभारतीला ते दिलं सर्वेक्षण करायचं काम, आणि ते खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे त्यांनी. तर ज्या काळात स्त्री घराबाहेर पडणं हा मोठा प्रश्न होता, त्या काळात शकुंतलाजींनी त्यांचं एक स्वतःचं अस्तित्व उभं केलं. या बाबतीत खरंच त्यांचं खूपच जास्त कौतुक करावं तितकं कमी आहे. तुमचं तर खरंच खूप जास्त कौतुक आहे आम्हाला, आणि इथे आल्याबद्दल तुमचं खरंच खूप खूप आभार. खरं तुम्ही मला इथे बोला तर तुम्ही हे करणार, तर खरं तुमचं पण कौतुक आहे. तुम्ही पण आम्हाला मोटिवेट केलंय की अजूनही आम्ही किती काय करावं इथून पुढे सुद्धा. म्हणजे नुसतं खेळच नाही, खेळ थांबल्यावरती पण काय करावं. आणि तुम्ही RSने आम्हाला जो संधी दिली लोकांच्यावर पोहोचायची, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तर मग आजच्या भागाला इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.